तर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी या पद्धतीने निशाणा साधलेला आहे आणि उदय सामंतांनी देखील टीका केलेली आहे। विजयी मेळाव्यात राजकारणाचा दर्प दिसत होता। दोन्ही नेत्यांनी भविष्यातील राजकीय पेरणी केल्याचं दरेकरांनी म्हटलंय। तर ठाकरे बंधूंनी हा राजकीय मेळावा होता हे सिद्ध करून दाखवल्याची टीका केली आहे। त्यामध्ये राजकीय भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या इव्हेंटच्या माध्यमातून झाला। तोही एका कन्फ्यूज अशा मनस्थितीत, एका बाजूला झेंडे आणायचे का झेंडे आणायचे नाहीत का, स्टेजवर कोणी बसायचं, दोघांनीच बसायचं का, नंतर मग खाली बसलेले आपल्या महाविकास आघाडीची लोक आली, त्यांना पुन्हा शेवटी वर बसवलं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं केवळ मराठी माणसांसाठी बोललं मी समजू शकतो, पण याच्यामध्ये राजकारणाचा दर्प अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता। जो न्याय मिळाला त्याच्यासाठी काहीतरी मेळावा आहे असं मी ऐकलं होतं, परंतु या वक्तव्यातनं त्यांनी सिद्ध करून दिलं की हा राजकीय मेळावा होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट की राजसाहेबांचं भाषण मी पूर्ण ऐकलं, त्यांनी कुठेही असं आम्ही एकत्र येणार काही म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे किती समोरच्याकडनं मला बरोबर घ्या चालू आहे हे आपल्या लक्षात आलं असेल। आणि आज महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलं की हा मराठी माणसाला न्याय मिळाला म्हणून जे काही दाखवलेलं होतं मेळावा म्हणून तसा मेळावा नव्हता, हा निमंत्रणाचा मेळावा होता। आणि ते निमंत्रण युपीटीच्या प्रमुखांनी या राजकीय मेळाव्यामध्ये राजसाहेबांना दिलेलं आहे।